नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर भागीदाराचा प्रवेश यामध्ये पुढील उदाहरण आज आपण पाहणार आहोत कबीर आणि रेश्मा यांचं। तर कबीर आणि रेश्मा 4:1 या प्रमाणात नफा तोटा वाटून घेणारे भागीदार आहेत। म्हणजे 4:1 हे त्यांचं जुनं प्रमाण आहे। त्यानंतर त्यांचा ताळेबंद आणि काही समायोजना ठिकाणी दिलेले आहेत। 1 एप्रिल 2019 रोजी त्यांनी सुवर्णाला खालील अटीवर भागीदारीत प्रवेश दिला। म्हणजे या उदाहरणामध्ये ही सुवर्णा ही कोण आहे? नवीन भागीदार आहे। आता पहिली समायोजना आहे भविष्यातील नफ्याच्या 20% हिश्श्यासाठी तिने भांडवल म्हणून 45,000 आणावे। आता या अगोदरच्या उदाहरणामध्ये जो नवीन भागीदाराचा हिस्सा होता तो नवीन भागीदाराचा हिस्सा त्या ठिकाणी तुम्हाला 1/5 1/4 या प्रकारे दिलेला आहे। पण या ठिकाणी 20% म्हणजे पर्सेंटेजमध्ये या ठिकाणी दिलेला आहे। मग आता 100च्या 20% म्हणजेच 5वा भाग जर नेहमीप्रमाणे तुम्हाला म्हणायचं असेल तर या ठिकाणी किती येईल? 1/5 या ठिकाणी येईल। म्हणजेच 20% हिश्श्यासाठी तिने 45,000 रुपये जे भांडवल आणलेलं आहे त्यामुळे बँकेतील जी शिल्लक आहे ती शिल्लक वाढणार आहे, म्हणून बँकेला टिक मार्क करून घ्या। त्यानंतर दुसरी समायोजना आहे ख्यातीचे मूल्य रुपये 75,000 करावे। आता हे जे उदाहरण आहे या उदाहरणामध्ये ताळेबंदामध्ये ख्याती दिलेली आहे। मग ताळेबंदामध्ये त्यावर समायोजना आहे म्हणून त्यालाही टिक मार्क करून घ्या। नंबर 3 आहे संशयित कर्ज निधीची गरज नाही। आता समायोजना आहे म्हणून इतर ऋणकोला टिक मार्क करण्याची गरज नाही, कारण त्यांनी समायोजना काय दिली? संशयित कर्ज निधीची गरज नाही। म्हणजे जो काही निधी आपण काढून ठेवलेला आहे त्याची गरज नाही असं म्हटलेलं आहे, म्हणून या उदाहरणामध्ये ऋणकोला टिक मार्क करण्याची गरज नाही, कारण संशयित कर्ज निधी आपल्याला आकारावयाचा नाही। मग त्याचं काय करायचं हे आपण उदाहरण सोडवताना बघू। सध्या तरी ऋणकोला या ठिकाणी टिक मार्क करू नका। नंबर 4 आहे रुपये 4,500 भाडे अप्राप्त आहे। आता ही जी समायोजना आहे ती समायोजना स्वतंत्र आहे, त्यामुळे कुठेही टिक मार्क करण्याची तुम्हाला गरज नाही। आणि नंबर 5 चालू खात्याच्या माध्यमातून भागीदारांचे भांडवल खाते नवीन नफा तोटा वाटपाच्या प्रमाणात समायोजित करा। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला भांडवलाचं समायोजन करावयास सांगितलेलं आहे। आता ही जी समायोजना आहे या समायोजनेमध्ये भांडवलाचं समायोजन करत असताना सर्वप्रथम तुम्हाला त्या ठिकाणी संस्थेचं एकूण भांडवल जे आहे ते एकूण भांडवल काढणे आवश्यक आहे। म्हणजे या समायोजनेमध्ये तुम्हाला संस्थेचं एकूण भांडवल माहिती असलं पाहिजे, त्याचप्रमाणे नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण माहिती असलं पाहिजे आणि एकूण भांडवल आणि नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण याच्या माध्यमातून तुम्हाला भांडवलाचं समायोजन त्या ठिकाणी करता येतं। मग या उदाहरणामध्ये तुम्हाला रफ कॅल्क्युलेशन म्हणून अगोदर हे भांडवलाचं जे समायोजन आहे ते समायोजन कशा प्रकारे करावं लागतं ते आपल्याला या ठिकाणी पाहावयाचं आहे, तर ते आपण पाहूत। तर या उदाहरणामध्ये तुम्हाला नफा तोटा समायोजन खाते म्हणजेच पुनर्मूल्यांकन खाते, भागीदारांचे भांडवल खाते आणि नवीन ताळेबंद या ठिकाणी तयार करायचं आहे। तर अगोदर हे रफ कॅल्क्युलेशन आपण बघू आणि त्यानंतर खाते या ठिकाणी आपण सोडवणार आहोत। तर भांडवलाचे समायोजन आपल्याला ही जी समायोजना आहे ती समायोजना अगोदर या ठिकाणी पाहावयाची आहे। आता भांडवलाचं जे समायोजन आहे त्या समायोजनेमध्ये काय करायचं आहे? जे नवीन भांडवल आहे ते नवीन भांडवल नवीन नफा तोटा वाटपाच्या प्रमाणामध्ये आपल्याला वाटून द्यावयाचं आहे। मग यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे? संस्थेचं जे नवीन भांडवल आहे ते नवीन भांडवल काढावयाचं आहे। म्हणून नंबर 1 लिहा नवीन भांडवल किंवा संस्थेचं एकूण भांडवल आपल्याला या ठिकाणी काढावं लागेल। मग संस्थेचं जे नवीन भांडवल आहे त्यासाठी ह्या सूत्राचा वापर तुम्हाला करता येईल, नवीन भागीदाराचे भांडवल गुणिले त्याच्या नफा वाटपाचे व्यस्त प्रमाण। आता नवीन भागीदाराचं भांडवल उदाहरणामध्ये तुम्हाला दिलेलं आहे। नवीन भागीदाराचं भांडवल किती आहे? 45,000 आणि त्याच्या नफा वाटपाचं जे प्रमाण आहे, आता नफा वाटपाचं प्रमाण त्याचं दिलेलं आहे 1/5, 20% म्हणजेच किती? 1/5। आता त्याचं व्यस्त प्रमाण करायचं आहे। व्यस्त प्रमाण करायचं आहे म्हणजे अंशाच्या जागेवर छेद आणि छेदाच्या जागेवर अंश, म्हणजेच त्याला काय करायचं आहे? तुम्हाला उलटं करायचं आहे, त्यालाच व्यस्त प्रमाण असे म्हणतात। मग आता 45,000 गुणिले नफा वाटपाचे व्यस्त प्रमाण रक्कम किती येईल? 2,25,000। आता हे 2,25,000 हे काय झालं? संस्थेचं एकूण भांडवल झालं। म्हणजे तुम्हाला एकूण भांडवल मिळालं किंवा नवीन भांडवल त्या ठिकाणी मिळालेलं आहे।
त्यानंतर नंबर 2ला काय करायचं आहे तुम्हाला, नवीन नफा तोटा वाटपाचं प्रमाण काढावयाचं आहे, जे उदाहरणामध्ये तुम्हाला दिलेलं नाही. मग आता नवीन नफा तोटा वाटपाचं प्रमाण काढण्यासाठी काय करावं लागेल, म्हणून नंबर 2 बघा, नवीन नफा तोटा वाटपाचे प्रमाण आपल्याला या ठिकाणी काढायचे. म्हणून लिहा नवीन प्रमाण बरोबर त्याचं सूत्र आहे जुने प्रमाण गुणिले शिल्लक नफा. नवीन प्रमाण बरोबर जुने प्रमाण गुणिले शिल्लक नफा. मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जुनं प्रमाण उदाहरणामध्ये दिलेलं आहे. भागीदारांचं जुनं प्रमाण किती आहे, 4:1 हे जुनं प्रमाण आहे. पण शिल्लक नफा हे काही आपल्याला माहिती नाही. मग आता जुने प्रमाण आहे पण शिल्लक नफा नाही, म्हणून अगोदर आपल्याला शिल्लक नफा काढून घ्यावा लागेल. मग त्यासाठी लिहा शिल्लक नफा बरोबर 1 वजा नवीन भागीदाराचा नफ्यातील हिस्सा. आता त्यासाठी लिहा 1 वजा, आता 1 म्हणजेच काय लिहायचं, 1/1 वजा नवीन भागीदाराचा नफ्यातील हिस्सा. नफ्यातील हिस्सा किती आहे, 1/5 या ठिकाणी नफ्यातील हिस्सा आहे, वजा 1/5. आता या ठिकाणी काय करायचं तुम्हाला, तिरकस गुणाकार करायचा. 5 गुणिले 1 करा, 5 गुणिले 1 5 येईल, आणि 1 गुणिले 1 करा, वजाला वजा लिहा, 1 गुणिले 1 किती येईल, 1 लिहा, भागिले छेदाछेदाचा गुणाकार करा, 5 येईल बरोबर. आता वजाबाकी करा, 4/5. हे काय झालं, संस्थेचा शिल्लक नफा. नवीन भागीदाराला हिस्सा दिल्यानंतर संस्थेमध्ये राहिलेला हा शिल्लक नफा आहे, तो अगोदर आपण काढून घेतलेला आहे. मग आता यानुसार काय करायचं आहे तुम्हाला, नफ्याचं नवीन प्रमाण काढायचं. आता शिल्लक नफ्यावरून नवीन प्रमाण काढता येतं, म्हणून त्यासाठी परत एकदा सूत्र लिहा, नवीन प्रमाण बरोबर जुने प्रमाण गुणिले शिल्लक नफा. मग ह्या तिन्ही भागीदार एक एक, पहिला भागीदार लिहा कबीरचे नवीन प्रमाण बरोबर. आता कबीरचं जुनं प्रमाण उदाहरणामध्ये दिलेलं आहे तुम्हाला, किती आहे, 4:1 हे जुनं प्रमाण आहे. मग कबीरचं जुनं प्रमाण, हा 1 नंबरचा कबीर आहे 4, आणि टोटल किती येते याची 5, म्हणजे 4/5 गुणिले संस्थेचा शिल्लक नफा आपण आत्ताच काढला आहे, किती आहे, 4/5 करा. या ठिकाणी जर अपूर्णांकाचा गुणाकार करायचा असेल तर या ठिकाणी छेदाछेदाचा, अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. 4 गुणिले 4 16, आणि 5 गुणिले 5 किती येईल, 25 येईल. आता त्यानंतर दुसरा भागीदार रेशमाचे नवीन प्रमाण. त्याचप्रमाणे जुने प्रमाण, रेशमाचं जुनं प्रमाण इथं दिलेलं आहे. रेशमाचं जुनं प्रमाण किती आहे, 1, आणि ह्याची टोटल किती येते, 5, म्हणजेच 1/5 गुणिले संस्थेचा शिल्लक नफा. शिल्लक नफा आहे 4/5. करा गुणाकार, 4×1 4, आणि 5×5 25. त्यानंतर तिसरा भागीदार आहे सुवर्णा. सुवर्णाचे नवीन प्रमाण बरोबर, सुवर्णाचं उदाहरणामध्ये दिलेलं प्रमाण आहे 1/5. 20% म्हणजेच किती घेतले आपण, 1/5 गुणिले, आता या ठिकाणी 25 छेद आहे, याही ठिकाणी 25 छेद आहे, म्हणून इथं आपल्याला शिल्लक नफा घेता येत नाही, आपल्याला छेद समान करून घ्यायचा आहे. म्हणून ह्या 5ला कितीने गुणाकार करावा लागेल, म्हणजे या ठिकाणी आपल्याला छेद 25 या ठिकाणी आणता येईल. तर अंश आणि छेद दोन्हीलाही काय करावं लागेल, आपल्याला 5ने गुणाकार करावा लागेल. म्हणून 5ने गुणाकार करा, अंश आणि छेद दोन्हीला. 5×1 5, आणि 5×5 25. तर आता हे प्रमाण बघा, नवीन प्रमाणाला इथं 16 आहे, या ठिकाणी 4 आहे, आणि या ठिकाणी 5 आहे, म्हणजे 16/4/5 हे भागीदारांचं नवीन प्रमाण या ठिकाणी काढलं. म्हणजे भांडवलाचं समायोजन करण्यासाठी 2 महत्त्वाचे घटक तुम्हाला मिळाले. पहिलं काय मिळालं तुम्हाला, नवीन भांडवल काढलं आपण, आणि नवीन नफा तोटा वाटपाचं प्रमाणसुद्धा आपण काढलेलं आहे. मग आता यानुसार तुम्हाला भांडवलाचं समायोजन करता येतं. म्हणून खाली लिहा, एकूण नंबर 3, एकूण नवीन भांडवल जे आहे ते नवीन भांडवल काय करायचं आहे, नवीन नफा तोटा वाटपाच्या प्रमाणात समायोजित करावायचं आहे. मग आता एकूण नवीन भांडवल किती काढले तुम्ही, 2,25,000, आणि नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण किती आहे, 16/4/5. तर आता 2,25,000, आता ह्याच्यामधलं काय करायचं आहे, ह्या तिन्हीची टोटल करायची, 16/4/5, म्हणजे हे सर्व प्रमाण किती आहे, 25. आता 2,25,000ला 25ने डिवाईड करा,
तर उत्तर किती येईल रुपये 9,000. त्यानंतर आता प्रत्येकाचं भांडवल आपल्याला काढायचं आहे, म्हणून कबीरचं भांडवल, कबीरचे नवीन भांडवल बरोबर डिवाईड करून किती आलं या ठिकाणी 9,000 आलेलं आहे. मग 9,000 गुणिले कबीरचं प्रमाण किती आहे याच्यामधलं, नंबर 1चा हा कबीर आहे 16. 9,000 गुणिले 16 म्हणजे 1,44,000. त्यानंतर दुसरा भागीदार आहे रेश्मा. रेश्माचे नवीन भांडवल बरोबर परत 9,000 गुणिले हे 2 नंबरची रेश्मा आहे 4. रेश्माचं प्रमाण किती आहे 4. 9,000 गुणिले 4 बरोबर 36,000. आणि त्यानंतर तिसरा भागीदार आहे सुवर्णाचे. सुवर्णाचे नवीन भांडवल बरोबर 9,000 नंबर 3ची सुवर्ण आहे गुणिले 5 म्हणजे किती आलं 45,000. बघा उदाहरणामध्ये सुवर्णाने आणलेलं भांडवल 45,000 आहे आणि आपण काढलेलं जे भांडवल आहे ते भांडवलसुद्धा 45,000 आहे. म्हणजे आत्तापर्यंत जे आपण केलेलं आहे ते सर्व आपल्याला या ठिकाणी बरोबर आहे असं म्हणता येईल. तर भांडवलाचं समायोजन पाहिल्यानंतर आपल्याला खाते तयार करायचे. पहिलं खातं आहे पुनर्मूल्यांकन खाते. पुनर्मूल्यांकन खात्याच्या डाव्या बाजूला संपत्तीमधील घट आणि देयतेमधील वाढ आणि जमा बाजूला संपत्तीमधील वाढ आणि देयतेमधील घट आपल्याला नोंदवावी लागते. त्याच्यानंतर भागीदारांचे भांडवल खाते. भागीदारांचे जे सर्व वैयक्तिक व्यवहार आहेत ते वैयक्तिक व्यवहार भांडवल खात्यावर आपल्याला नोंदवायचे आहेत. आणि नंतर सुवर्णाच्या प्रवेशानंतरचा ताळेबंद म्हणजेच 1 एप्रिल 2019 रोजीचा ताळेबंद याची आखणी आपण या ठिकाणी करून घेतलेली आहे. आता उदाहरणामध्ये सुरुवातीला देयता बाजू आपण बघू. देयता बाजूला पहिला घटक दिलेला आहे भांडवलाची शिल्लक. कबीर आणि रेश्मा यांची भांडवलाची शिल्लक दिलेली आहे. तर ती भांडवलाची शिल्लक भांडवल खात्याच्या जमा बाजूला आपल्याला नोंदवावी लागते. म्हणून जमा बाजूला शिल्लक पुढे आणली. कबीर जो आहे त्या कबीराची भांडवलाची शिल्लक आहे 1,05,000 आणि त्यानंतर रेश्माची शिल्लक आहे रुपये 75,000. दुसरा घटक आहे सामान्य निधी. आता सामान्य निधी आपल्याला भागीदारांना वाटून द्यावी लागते आणि हे जे वाटून द्यावायचे घटक आहेत ते घटक आपल्याला भांडवल खात्याच्या जमा बाजूला नोंदवावे लागतात. मग सामान्य निधी दिलेले आहे बघा उदाहरणामध्ये 30,000 रुपये आणि त्यांचं प्रमाण आहे 4:1. तर ही जी सामान्य निधी आहे ती सामान्य निधी आपल्याला वाटून द्यायची आहे. प्रमाण आहे 4:1. तर 30,000 ह्या दोन्हीची टोटल किती येते 5. तर 30,000ला 5ने डिव्हाइड करा रुपये 6,000 येईल. मग 6,000 गुणिले पहिल्याचं प्रमाण किती आहे 4 आहे. तर 6,000 गुणिले 4 करा रुपये 24,000 आणि दुसऱ्याचा 1 भाग आहे म्हणजे 6,000 गुणिले 1 दुसऱ्याला सामान्य निधी किती येईल रुपये 6,000. अशा प्रकारे ही सामान्य निधी दोन जुन्या भागीदारामध्ये आपण वाटून दिलेली आहे. तर आता ही वाटून दिलेली जी सामान्य निधी आहे ती सामान्य निधी आपल्याला भांडवल खात्याच्या जमा बाजूला नोंदवावी लागते. म्हणून जमा बाजूला लिहा सामान्य निधी खाते 24,000 आणि 6,000. त्यानंतर ताळेबंदामध्ये देयता बाजूला पुढचा घटक आहे नफा तोटा खाते. आता नफा तोटा खाते. आता देयता बाजू म्हणजे जमा शिल्लक असते आणि ही जमा शिल्लक आपल्याला भांडवल खात्याच्या जमा बाजूलाच नोंदवावी लागते. म्हणून नफा तोटा खाते म्हणजेच हा जो नफा आहे तो नफासुद्धा वाटून आपल्याला भागीदारांच्या भांडवल खात्याला वर्ग करावा लागतो. बघा नफा किती दिला आहे उदाहरणामध्ये 6,000 रुपये नफा दिलेला आहे. मग हा जो 6,000 नफा आहे तो नफा 4:1 या प्रमाणात आपल्याला वाटून द्यावायचा आहे. म्हणून 6,000 4:1 म्हणजे दोन्हीची टोटल किती येते 5 येते. मग 6,000ला 5ने डिवाईड करा म्हणजेच किती येईल 1,200. मग 1,200 गुणिले पहिल्याचं प्रमाण किती आहे 4. 1,200 गुणिले 4 रुपये 4,800 आणि 1,200 गुणिले दुसऱ्याचं प्रमाण 1 आहे म्हणजेच या ठिकाणी किती येईल त्याला नफा 1,200 रुपये. संचित नफा आहे हा ताळेबंदामधला. मग अशा प्रकारे हा वाटून दिलेला जो नफा आहे तो नफा भांडवल खात्याच्या जमा बाजूला नोंदवावा लागतो. म्हणून भांडवल खात्याच्या जमा बाजूला लिहा
नफा तोटा खाते ब्रॅकेटमध्ये लिहा संचित नफा. पहिल्याला येईल रुपये 4,800 आणि दुसऱ्याला 1,200. तर अशा प्रकारे वाटून द्यावयाचे जे घटक आहेत ते घटक या ठिकाणी संपलेले आहेत. त्यानंतर ताळेबंदाच्या देयता बाजूला पुढं धनको दिलेले आहेत. आता धनको दोन प्रकारचे आहेत. खरेदीबद्दल धनको, खरेदीबद्दल या ठिकाणी धनको निर्माण झालेले आहेत आणि खर्चाबद्दलचे धनको निर्माण झालेले आहेत. हे दोन्ही धनको आपल्याला ताळेबंदाच्या देयता बाजूला या ठिकाणी नोंदवावे लागतात. तर धनकोची नोंद करा ताळेबंदाच्या देयता बाजूला. वर भांडवल खात्यासाठी जागा सोडा आणि त्यानंतर लिहा खरेदीबद्दल धनको. खरेदीबद्दल जे धनको आहेत ते धनको दिलेत रुपये 48,000 आणि खर्चाबद्दल धनको निर्माण झालेले आहेत रुपये 12,000. तर अशा प्रकारे देयता बाजू आपली संपली. त्यानंतर आता जी संपत्ती बाजू आहे त्या संपत्ती बाजूचे ताळेबंदामधील संपत्ती आपल्याला ह्या नवीन ताळेबंदामध्ये या ठिकाणी स्थानांतरित करायची आहे. आता पहिली जी संपत्ती आहे ती संपत्ती आहे ख्याती. तर बघा पहिली संपत्ती या ठिकाणी लिहा ख्याती. ख्याती रुपये 66,000 इन्नर कॉलममध्ये लिहा. त्यानंतर पुढं आहे विविध ऋणको. आता ऋणकोवर या ठिकाणी सांगितलं आहे संशयित कर्ज निधीची गरज नाही, म्हणजे जेवढे टोटल ऋणको आहेत तेवढे टोटल ऋणको शोधनक्षम आहेत. 30,000 ऋणको त्या ठिकाणी शोध्य आहेत. म्हणून ऋणकोची रक्कम इन्नर कॉलममध्ये न लिहिता डायरेक्ट आउटर कॉलममध्ये लिहा रुपये 30,000. त्यानंतर आहे जमीन व इमारत, समाजना नाही, रक्कम आउटर कॉलममध्ये लिहा रुपये 1,00,000. त्यानंतर आहे बँक. बँक याच्यावर समाजना आहे, रक्कम इन्नर कॉलममध्ये लिहा रुपये 83,000. तर ताळेबंदातील सर्व घटक संपल्यानंतर पहिली समाजना आपण बघू. नंबर 1 आहे भविष्यातील नफ्याच्या 20% हिश्श्यासाठी तिने भांडवल म्हणून 45,000 आणावे. सुवर्णाने 45,000 रुपये भांडवल आणलेलं आहे, म्हणजे 45,000ने बँकेतील शिल्लक वाढणार आहे. म्हणून पहिला परिणाम बँकेमध्ये अधिक सुवर्णाचे भांडवल खाते रुपये 45,000. आता 83,000 अधिक 45,000 रक्कम आउटर कॉलममध्ये लिहा लगेच बँकेची 1,28,000. हा झाला पहिला परिणाम. आता दुसरा परिणाम सुवर्णाचं हे जे भांडवल आहे ते भांडवल आपल्याला भांडवल खात्याच्या जमा बाजूला या ठिकाणी नोंदवायचं आहे. म्हणून भांडवल खात्याच्या जमा बाजूला लिहा बँक खाते. सुवर्णाच्या कॉलममध्ये रक्कम लिहा रुपये 45,000. ही झाली पहिली समाजना. आता दुसरी समाजना आहे ख्यातीचे मूल्य रुपये 75,000 करावे. या उदाहरणामध्ये ख्याती ताळेबंदामध्ये दिलेली आहे आणि खाली ख्यातीचे मूल्य 75,000 करावे अशा प्रकारे दिलेलं आहे. आता ज्यावेळेस ताळेबंदामध्ये अशा प्रकारे ख्याती दिली जाते, आता ख्यातीमध्ये वाढ करा म्हणून सांगितलं आहे त्यांनी. आउटर कॉलममध्ये ख्यातीचं मूल्य 75,000 आपल्याला लावायचं आहे, म्हणजेच ख्यातीमध्ये आपल्याला या ठिकाणी वाढ करावी लागेल रुपये 9,000. म्हणजेच आउटर कॉलममध्ये रक्कम किती येईल रुपये 75,000. आता हा जो ख्यातीमधील फरक आहे तो ख्यातीमधील फरक तुम्ही पुनर्मूल्यांकन खात्यावर नोंदवू शकता किंवा भागीदारांच्या भांडवल खात्यावर सुद्धा या उदाहरणामध्ये नोंदवू शकता. आता 9,000 रुपये जो फरक आहे तो 9,000 रुपये फरक म्हणजेच या ठिकाणी ही जी ख्याती आहे ती ख्याती नवीन भागीदाराने रोख आणली अशा प्रकारचा उल्लेख नाही. मग ही जी ख्याती आहे ती 9,000 रुपये ख्याती काय करायची आपल्याला जुन्या भागीदारांना त्या ठिकाणी त्यांच्या प्रमाणामध्ये वाटून द्यावयाची आहे. मग 9,000 रुपये काय करा त्यांचं जे जुनं प्रमाण आहे 4/1 या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाटून द्या. मग 9,000 टोटल किती येते 5. 9,000 भागिले 5 रक्कम येईल 1,800. मग 1,800 गुणिले पहिल्याचे किती भाग आहेत 4 भाग आहेत. 1,800 गुणिले 4 त्याला ख्याती किती येईल 7,200. आणि दुसरा जो भागीदार आहे जुना म्हणजेच रेशमाचं प्रमाण आहे 1, म्हणजेच 1,800 गुणिले 1 बरोबर किती येईल 1,800.
तर अशा प्रकारे भागीदारांना ही ख्याती, जुन्या भागीदारांना त्यांच्या जुन्या प्रमाणामध्ये आपण काय केलेले आहे, वाटून दिलेले आहे. हे 9,000 रुपये कुठून आले? भागीदारांची जी संपत्ती दिलेली आहे ख्याती म्हणून 66,000 आणि त्यांनी या ठिकाणी समायोजनेमध्ये दिले ख्यातीचं मूल्य 75,000 रुपये लावा. म्हणजे 66,000 आणि 75,000 याच्यामधला फरक किती आहे? 9,000. म्हणजेच हे 9,000 रुपये काय केले आपण? जुन्या भागीदारांना त्यांच्या जुन्या प्रमाणामध्ये वाटून दिले. पहिल्याला 7,200 आणि दुसऱ्याला किती आले? 1,800. हे वाटून दिलेले भांडवल खात्याच्या जमा बाजूला या ठिकाणी नोंदवा. मग जमा बाजूला लिहा ख्याती खाते 7,200 आणि 1,800 रुपये. तर अशा प्रकारे ख्याती संबंधी भाग या ठिकाणी संपला. यानंतर ख्यातीबद्दल कुठल्याही प्रकारची आपल्याला माहिती दिलेली नाही. त्यानंतर आहे नंबर 3, संशयित कर्ज निधीची गरज नाही. ताळेबंदामध्ये ऋणको दिले 30,000 आणि वजा संशयित कर्ज निधी दिलेली आहे बघा 3,000. पण समाजना सांगितले की संशयित कर्ज निधीची गरज नाही. म्हणजे जेवढे ऋणको आहेत तेवढे ऋणको शोध्य आहेत, शोधनक्षम आहेत. म्हणजे संशयित कर्ज निधीची तरतूद करण्याची गरज नाही. पण आपण अगोदरच संशयित कर्ज निधी या ठिकाणी जुना संशयित कर्ज निधी आपण अगोदरच काढून ठेवलेला आहे 3,000. म्हणजे 3,000 रुपये हा आता संस्थेचा फायदा समजला जातो. म्हणजेच काय झालेला या ठिकाणी हा जो फायदा आहे तो फायदा या ठिकाणी आपल्याला पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमा बाजूला या ठिकाणी नोंदवावा लागतो. म्हणून जमा बाजूला लिहा संशयित कर्ज निधी खाते रुपये 3,000. ऋणकोमधून इथं आपल्याला काही वजा करायचं नाही. जेवढे ऋणको आहेत तेवढे ऋणको आपल्याला आउटर कॉलममध्ये लिहायचे. मग आकारलेला जो संशयित कर्ज निधी आहे ते आकारलेला संशयित कर्ज निधी म्हणजेच पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमा बाजूला संशयित कर्ज निधी खाते रुपये 3,000. त्यानंतर चौथी समायोजन आहे रुपये 4,500 भाडे अप्राप्त आहे, येणं आहे. मग हे जे अप्राप्त भाडे आहे त्याचा पहिला परिणाम येणं हे ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला नोंदवावं लागतं. म्हणून लिहा अप्राप्त भाडे 4,500 रुपये पहिला परिणाम. दुसरा परिणाम येणं हा संस्थेचा फायदा समजला जातो. म्हणून पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमा बाजूलाच अप्राप्त भाडे खाते रुपये 4,500. आणि नंबर 5, चालू खात्याच्या माध्यमातून भागीदारांचे भांडवल खाते नवीन नफा तोटा वाटपाच्या प्रमाणात समायोजित करा. म्हणजे भांडवलाचं समायोजन करा म्हणून आपल्याला सांगितलं आहे. आणि हे भांडवलाचं समायोजन मगाच आपण या ठिकाणी केलेलं आहे. सर्वप्रथम आपण काय केलं, एकूण संस्थेचं नवीन भांडवल काढलं. त्याच्यानंतर नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण आपण काढलेलं आहे आणि नवीन भांडवल नफा तोटा वाटपाच्या नवीन प्रमाणामध्ये आपण वाटून दिलेलं आहे. मग कबीरचं जे नवीन भांडवल आहे ते कबीरचं नवीन भांडवल आपण काढलं. रेश्मा आणि सुवर्णाचं यांचं देखील नवीन भांडवल काढलेलं आहे. म्हणजे ही भांडवलाची शिल्लक त्यांची त्या ठिकाणी संस्थेमध्ये असावी असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आता कबीर, रेश्मा आणि सुवर्णाची ही जी काही शिल्लक आहे ती शिल्लक आपल्याला त्या ठिकाणी भांडवल खात्यावर तेवढी शिल्लक असावी लागते. मग शिल्लक कुठं असते? भांडवल खात्याच्या जमा बाजूला शिल्लक असते. मग ही जी शिल्लक आहे ती शिल्लक भांडवल खात्याच्या जमा बाजूला लिहून काढा. भांडवलाची शिल्लक कोणत्या बाजूला काढतो आपण? नावे बाजूला. म्हणजे शिल्लक आपल्याला नावे बाजूला या ठिकाणी दाखवावी लागते. तर कबीरची जी भांडवलाची शिल्लक आहे ती आहे 1,44,000. त्यानंतर रेशमाची भांडवलाची शिल्लक आहे 36,000 आणि सुवर्णाची भांडवलाची शिल्लक आहे रुपये 45,000. आता ही जी शिल्लक आहे ती शिल्लक आणखीन आपण कुठं लिहितो? ताळेबंदाच्या देयता बाजूला. लगेच ताळेबंदाच्या देयता बाजूला लिहून टाका भांडवल खाते कबीर 1,44,000, रेश्मा
36,000 आणि सुवर्णा रुपये 45,000. तर जी 5वी समायोजन आहे ती ही आपली या ठिकाणी संपलेली आहे. ही जी समायोजन आहे शिल्लक, त्याच्यासाठी आपण ते रफ कॅल्क्युलेशन या ठिकाणी केलेलं होतं. आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, पुनर्मूल्यांकन खातं या ठिकाणी बंद करायचं आहे. सर्वप्रथम पुनर्मूल्यांकन खात्याची जमा बाजूची टोटल करा, कारण नावे बाजूला कुठलीच रक्कम नाही. मग जमा बाजूची या ठिकाणी टोटल करा. टोटल येते रुपये 7,500. नावे बाजूला काहीच नाही, 0 आहे. म्हणजेच या ठिकाणी शिल्लक किती राहणार, 7,500. म्हणजेच 7,500 हा काय आहे, पुनर्मूल्यांकनावरील नफा आहे. हा नफा कोणत्या खात्याला वर्ग करावा लागतो, भांडवल खात्याला वर्ग करावा लागतो. जी मोठी टोटल आहे ती दोन्ही बाजूला 7,500. आता 7,500 जुन्या भागीदारांना त्यांच्या जुन्या प्रमाणामध्ये आपल्याला वाटून द्यावे लागतात. म्हणून जुनं प्रमाण किती आहे त्यांचं, 4/1 हे त्यांचं जुनं प्रमाण आहे. आणि आपला नफा किती आहे, 7,500. 4/1 म्हणजेच टोटल 5ने डिवाईड करा, रुपये 1,500 येईल. म्हणजेच 1,500 गुणिले पहिलाचे 4 भाग आहेत, 1,500 गुणिले 4 किती येईल, 6,000. आणि दुसऱ्याचा एकच भाग आहे, म्हणून 1,500 गुणिले 1 रुपये किती येईल, 1,500च येईल. मग हा जो नफा आहे तो नफा पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला लिहून टाका. कबीर रुपये 6,000 आणि रेश्मा रुपये 1,500. आता हा जो नफा आहे तो नफा भांडवल खात्याच्या जमा बाजूला या ठिकाणी वर्ग केला जातो. म्हणून जमा बाजूला लिहा पुनर्मूल्यांकन खाते. पुनर्मूल्यांकनावरील नफा आहे हा. कबीरच्या कॉलममध्ये लिहा रुपये 6,000 आणि रेशमाच्या कॉलममध्ये लिहा रुपये 1,500. आता त्यानंतर काय करायचं आपल्याला, भांडवलाची शिल्लक तर आपण काढलेली आहे, त्यापेक्षा जास्तीची असणारी शिल्लक काय करायची आपल्याला, चालू खात्याला या ठिकाणी वर्ग करावायचे आहे. म्हणून सर्वप्रथम कबीरचं भांडवल खातं आपण बघू. कबीरच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूची टोटल करा. जमा बाजूची टोटल येते 1,47,000. आता हे 1,47,000 एवढे याच्या भांडवल खात्यावर आहे. त्यापैकी त्याचं भांडवल आपल्याला किती ठेवायचं आहे, 1,44,000 भांडवल ठेवायचं आहे. म्हणजेच जी जास्तीची रक्कम आहे ती जास्तीची रक्कम चालू खात्याला. मग आता 1,47,000 मधून 1,44,000 वजा करा, म्हणजे शिल्लक किती राहतात, रुपये 3,000 शिल्लक राहतात. मोठी रक्कम दोन्ही बाजूला 1,47,000. आता त्याच्यानंतर दुसरी आहे रेशमा. रेशमाच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूची टोटल करा 85,500. आता 85,500 एवढे त्याच्या भांडवल खात्यावर आहेत. त्यापैकी भांडवलाची शिल्लक किती ठेवायची, फक्त 36,000 ठेवायची आहे. मग आता 85,500 मधून हे 36,000 वजा करा, शिल्लक किती राहतात, 49,500. तर हे चालू खात्याला वर्ग करा म्हणून सांगितलं आहे. जी मोठी रक्कम आहे ती मोठी रक्कम दोन्ही बाजूला 85,500. त्यानंतर तिसरे आहे सुवर्णा. सुवर्णाच्या भांडवल खात्यावर रक्कम आहे 45,000 आणि तिचं भांडवल किती ठेवायला सांगितलेलं आहे, 45,000च ठेवायला सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी 0 येईल. जी मोठी रक्कम आहे ती दोन्ही बाजूला. तर कबीरच्या भांडवल खात्यावर शिल्लक या ठिकाणी चालू खाते या ठिकाणी शिल्लक आलेले 3,000 आणि रेशमाची 49,500. तर ही जी काही शिल्लक उरते ती शिल्लक कोणत्या खात्याला वर्ग करा, चालू खात्याला. म्हणून या ठिकाणी ह्या शिल्लकला लिहायचं चालू खाते. कधी कर्ज खात्याला वर्ग करा, कधी चालू खात्याला वर्ग करा म्हणून त्या ठिकाणी दिलेलं असतं. काहीच दिलेलं नसेल तर आपल्याला रोख खात्याला वर्ग करावी लागते. मग आता ही चालू खात्याची जी शिल्लक आहे ती चालू खात्याची शिल्लक आपल्याला ताळेबंदाच्या देयता बाजूला या ठिकाणी नोंदवावी लागते. म्हणून लिहा चालू खाते.
कबीर 3,000 आणि रेश्मा 49,500. आता शेवटचं कार्य आपलं राहिलेलं आहे ते म्हणजे ताळेबंदाची टोटल करा. तर ताळेबंदाची टोटल येते 3,37,500. 3,37,500. शेवटी एक टीप लिहून घ्या. ख्यातीच्या राशीमधील फरक पुनर्मूल्यांकन खात्याद्वारे किंवा भागीदारांच्या भांडवल खात्याद्वारे नोंदविला जाऊ शकतो.